नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2025 आणि 2026 यामध्ये क्रीडा संमेलन आणि पुरस्कार या विषयावर आधारित ताज्या चालू घडामोडींचे प्रश्नोत्तर MCQ स्वरूपात घेतलेले आहेत. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न आपला पहिला क्रीडाविषयक आपण काही प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न पहिला, 2025मध्ये ICC विश्वचषक चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर मित्रांनो, 2025चा जो ICC ट्रॉफी आहे तो चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या देशात आयोजित केला? तर जो काही पाकिस्तान आहे, ऑप्शन नंबर सी या देशामध्ये 2025चा ICC चॅम्पियन ट्रॉफी हा आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, प्रश्न दुसरा, 2026 राष्ट्रीय कुल क्रीडा स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्स कोणत्या शहरात होणार आहे? तर मित्रांनो, 2026ची राष्ट्रीय कुल स्पर्धा जी की कॉमनवेल्थ कोणत्या शहरात होणार आहे? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर बी ग्लासगो या शहरामध्ये 2026ची राष्ट्रीय कुल क्रीडा स्पर्धा होणार आहे. प्रश्न आपला तिसरा, 2025मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, 2025चा ओपन पुरुष एकेरी किताब हा जानिक सिनर या पुरुष एकेरी किताब जिंकलेला आहे. मित्रांनो, जानिक सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष याने जिंकलेला आहे. प्रश्न चौथा, 2025मध्ये महिला T20 विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे? तर मित्रांनो, जे की महिलाची T20 स्पर्धा आहे ती ऑप्शन नंबर बी या देशामध्ये पार पडली आहे, बांगलादेश. प्रश्न आपला पाचवा, 2025मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतीय खेळाडूंमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे? तर मित्रांनो, 2025चा जो काही अर्जुन पुरस्कार सन्मानित झालेले आपले भारतीय खेळाडू याच्यामध्ये नीरज चोप्रा, मनिका बत्रा, PV सिंधू आणि वरील सर्व. तर मित्रांनो, या ऑप्शन नंबर डी हे सर्व आपलं योग्य उत्तर आहे. या तिघांना पण अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेला आहे 2025मध्ये. आता आपले काही पुरस्काराविषयी काही प्रश्न घेतलेले आहेत. मित्रांनो, आज कॉम्बिनेशन केलेलं आहे आपण क्रीडा यांचं सगळ्यांचं. आपला प्रश्न 6, 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर मित्रांनो, 2025चा जो काही ज्ञानपीठ आहे तो अद्याप कोणाला जाहीर झालेला नाही. मित्रांनो, प्रश्न आपला 7, 2025मध्ये भारतरत्न पुरस्काराने कोणाकोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, MS स्वामीनाथन, ऑप्शन नंबर बी लालकृष्ण अडवाणी, ऑप्शन नंबर सी झाकीर हुसेन आणि ऑप्शन नंबर डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, 2025मध्ये जो काही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे वरीलपैकी एकही नाही. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर डी आहे. मित्रांनो, प्रश्न 8, 2025 ऑस्कर पुरस्कार सोहळा कोणत्या शहरात झाला? तर मित्रांनो, जो काही ऑस्कर पुरस्कार असतो 2025चा तो लॉस एंजेलिस, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी झालेले, लॉस एंजेलिस बी इथे झालेला आहे. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे. 2025चा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लॉस एंजेलिस या शहरामध्ये पार पडलेला आहे. प्रश्न 9, 2025मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, 2025चा जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे आशा पारेख, मिथुन चक्रवर्ती, रजनीकांत आणि अद्याप जाहीर झालेला नाही.
तर मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं की दादासाहेब फाळके पुरस्कार 2025चा कोणाला जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर आहे. अद्याप कोणाला जाहीर झालेला नाही मित्रांनो. आपला प्रश्न पुढचा, संमेलन विषय काही आपण चालू घडामोडी घेतलेल्या आहेत. प्रश्न 10 2025मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या शहरात झाली? तर मित्रांनो 2025 जी काही G20 शिखर परिषद आहे तर मित्रांनो ती आपल्या ऑप्शन नंबर सी दक्षिण आफ्रिका या देशामध्ये 2025ची G20 शिखर परिषद पार पडलेली आहे. प्रश्न 11 2026 ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या शहरात होणार आहे? 2026ची शिखर परिषद ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या शहरात कोणत्या देशात होणार आहे? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे, कारण की 2026ची ब्रिक्स शिखर परिषद ही आपल्या भारत देशामध्ये होणार आहे. प्रश्न 12 2025मध्ये COP30 हवामान परिषद कोणत्या देशात झाली आहे? तर मित्रांनो 2025ची COP हवामान परिषद ही आपल्या ऑप्शन नंबर बी ब्राझील या देशामध्ये झालेली आहे मित्रांनो. प्रश्न 13 ICCI चॅम्पियन ट्रॉफी 2025मध्ये कोणत्या देशाने जिंकली? तर मित्रांनो ICCI चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या देशाने जिंकली आहे? तर मित्रांनो 2025ची जी काही ICCI ट्रॉफी ही आपल्या भारत देशाने जिंकलेली आहे मित्रांनो. प्रश्न 14 ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरी किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो ऑस्ट्रेलियन ओपन एकेरी महिला किताब हा अरिना साबालेंका यांनी हा ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरी किताब जिंकलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे बी. प्रश्न 15 कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये कोणत्या देशात होणार आहे? तर मित्रांनो कॉमनवेल्थ गेम्स 2026 हा स्कॉटलँड या देशामध्ये होणार आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे. प्रश्न 16 2025मध्ये आशिया ॲथलेटिक्स सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू कोण आहे? तर मित्रांनो 2025मध्ये जो काही भालाफेक सुवर्ण पदक जिंकणारा जो काही खिलाडी आहे मित्रांनो तो आपला ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर आहे. नीरज चोप्राने 2025मध्ये आशिया ॲथलेटिक्स या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक भारताला भालाफेक या खेळामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा, प्रश्न 17 2025मध्ये फिफा क्लब विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? 2025मध्ये फिफा क्लब विश्वचषक, तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर आहे. 2025मध्ये फिफा क्लब हा अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न आपला पुढचा 18 2026 हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर मित्रांनो हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा ह्या मिलान कोर्टिना या देशामध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत मित्रांनो, या शहरात होणार आहेत. प्रश्न आपला 19 2025मध्ये IPL विजेता संघ कोणता? तर मित्रांनो 2025च्या ज्या काही IPL झाल्या त्याच्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाने IPL मध्ये विजेता संघ झालेला आहे मित्रांनो. आपला प्रश्न 20 भारतरत्न 2025मध्ये कोणाला जाहीर झालेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो 2025चा भारतरत्न हे आपले MS स्वामीनाथन यांना भेटलेला आहे. लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर आणि ऑप्शन नंबर डी वरील सर्व. तर मित्रांनो या सगळ्यांनाच
या तिघांना भारतरत्न पुरस्काराने 2025च्या सन्मानित करण्यात आलेले मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 21वा. अर्जुन अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातील खेळाडूंना दिला जातो? अर्जुन अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातील खेळाडूंना दिला जातो? तर मित्रांनो क्रीडा या क्षेत्रातील खेळाडूंना अर्जुन हा अवॉर्ड दिला जातो. प्रश्न 22वा. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्कार हा जो काही चित्रपट, ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे. या दादासाहेब फाळके अवॉर्ड हा पुरस्कार चित्रपट या क्षेत्राशी लोकांना दिला जातो मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 23वा. मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड कोणत्या क्षेत्राशी सर्वोच्च सन्मान आहे मित्रांनो? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी क्रीडा या क्षेत्रामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड दिला जातो मित्रांनो. आपला प्रश्न पुढचा 24वा. ऑस्कर अवॉर्ड 2025 सोहळा कोणत्या देशात पार पडलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो 2000 जो काही ऑस्कर अवॉर्ड 2025चा जो USA या देशामध्ये 2025चा ऑस्कर अवॉर्ड हा सोहळा पार पडलेला आहे मित्रांनो. प्रश्न 25वा. G20 सुमित 2025 मध्ये कोणत्या देशात पार पडले आहे? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर आहे. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये G20 सुमित 2025 या देशामध्ये पार पडलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण असेच करंट अफेअरचे क्वेश्चन जे की येणाऱ्या लेटेस्ट भरतीमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि आपली पोलीस पाटील भरती यांसाठी खास करून एक रिव्हिजनसाठी आपण एक क्वेश्चन घेतलेले होते मित्रांनो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि आपल्या जे काही गरजेवंत विद्यार्थी आहेत अशा लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा.